निवडणूक म्हणजे निवड. मग जर पर्यायच नसेल तर ती लोकशाही कशी? नुकत्याच झालेल्या राज्यातील महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये 68 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. चर्चा करूया बिनविरोध निवडणुकीच्या नैतिकतेची. लोकशाहीचा मूळ गाभा म्हणजे निवड. म्हणजे जेव्हा निवडणूक ही बिनविरोध होते, मतदारांचा जो निवडणुकीचा अधिकार आहे त्यावर गदा येते. सोबतच सत्तेचे केंद्रीकरण व मक्तेदारी सुद्धा यातून दिसून येते. याचा अर्थ जो कॅन्डिडेट बिनविरोध निवडून येतो त्यांची राजकीय उत्तरदायित्व कमी होण्याची शक्यता असते. यासोबतच बऱ्याचदा बिनविरोध निवडणूक जी आहे अनैतिक मार्गाद्वारे केली जाते. जसे की मनी पॉवर आणि मसल पॉवरचा उपयोग करून इतर उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले जाते. यातून असेही दिसून येते की राजकीय सौदेबाजीला जास्त महत्त्व दिलं जातं. यातून आपल्याला कळतं की लोकहितापेक्षा राजकीय नेत्यांचे हित जास्त जपले जाते. तर मित्रांनो, MPSCच्या परीक्षेमध्ये नीतिशास्त्र विषयामध्ये तुम्हाला राजकीय अभिवृत्ती हा अभ्यासक्रमामधला एक टॉपिक आहे. जर तुम्हाला प्रश्न या टॉपिकवरती येतो तर ही जी नैतिक समस्या आहे आपल्या राज्य व्यवस्थेतली ती तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता.